मंगल जेधे प्रकरणामध्ये डॉक्टर संतोष पोळ याच्या गुन्ह्याच्या कार्यपद्धतीवरती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। मंगल जेधेच्या खून प्रकरणानंतर जी काही साखळी पुढे सरकत गेली त्याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्याबरोबर आहेत सातारचे एसपी। काय सांगाल तुम्ही ह्या खून प्रकरणाची जी साखळी आहे ती नेमकी कुठल्या बेसवरती आधारित आहे? आपण मंगला जेधे खून प्रकरणाच्या चौकशीमध्ये प्रथमतः ज्योती मांढरे आणि त्याच्यानंतर तिच्या जबाबावरून जो मुख्य आरोपी आहे डॉक्टर संतोष पोळ याला अटक केली आणि जे त्यांनी टोटल 6 खुनांची कबुली दिलेली आहे। त्यात 5 महिला आणि 1 पुरुष आणि काल आपल्याला 4 बॉडीज रिकवर झालेले आहेत त्याच्या फार्म हाऊसमधून। तर प्राथमिकदृष्ट्या हे सर्व जे मर्डर आहे ते आर्थिक लाभासाठी झालेले आहेत असं निष्पन्न होतं आहे, पण हे खूप अर्ली आहे, अजून तपास सुरू आहे। प्रत्येक केसमधलं त्याचा मॉडस ऑपरंडी त्याचं इंटेन्शन हे पूर्ण तपासांतीच आम्ही निश्चित सांगू शकेल आणि आता गुन्हे दाखल करण्याचं प्रोसेस सुरू आहे। आरोपी आता जे काही सांगतोय अनैतिक संबंध वगैरे असतील, सुरुवातीच्या काळात एकच मर्डर केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे म्हणजे तो पोलिसांच्या सानिध्यात राहिल्यामुळं दिशाभूल करण्यात माहीर आहे। तर एकच कारण घेऊन तुम्ही तपास करणार आहात की इतरही कारणातून, आणि ते कशा पद्धतीनं आपण तपास करणार आहात? नाही, आम्ही सर्व अँगल्सनी तपास करणार आहे। जे पूर्वी काही शक्यता वर्तवली होती, काही लोकांनी किडनी रॅकेटची वर्तवली होती, काही लोकांनी गोल्ड स्मगलिंगची वर्तवली होती, काही लोकांनी जे आपण सांगितलं की जलसीमधून आहे, तर आपण अशा सर्व अँगल्सचा प्रत्येक गुन्ह्यामध्ये तपास करणार आहे। पण इन जनरल जे मी म्हटलं की त्याचा आर्थिक लाभ डॉक्टर पोलचा हा मुख्य त्याचा हे होता, उद्देश होता। तो खूप प्लॅन करून मर्डर करत होता, त्यामुळं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा त्याला मर्डर करायचा आहे त्याच्यापूर्वी त्याचा तो खड्डा, एखादं उदाहरण जसं ह्या मंगला जेधेच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याने 3 महिन्यापूर्वी खड्डा खणलेला होता आणि JCBने खड्डा खणला होता, पण तो लोकांना सांगायचं की मला इथं नारळाची मोठी झाडं लावायची आहेत, त्यामुळे मला मोठा खड्डा खोदायचा आहे आणि त्यामुळं तो प्लॅन करत होता। 2-3 महिने पूर्वी खड्डा काढत होता, नंतर त्याच्या फार्म हाऊसवर नेऊन त्या व्यक्तीला मारत होता आणि मग रात्री त्याची बॉडीची विल्हेवाट लावत होता। साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे काही त्रुटी आढळलेल्या असतील, संबंधित अधिकारी असतील, एका बाजूला प्रशंसाचं आहे, मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस खात्याबद्दलच्या अनेक संशयास्पद गोष्टी आहेत त्या लोकांकडून व्यक्त केल्या जातात। मात्र अशा काही जर गोष्टी सापडल्या तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवरती खात्याअंतर्गत कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कॅमेरामॅन निलेश सह राहुल तपासे, ABP माझा, वाई, सातारा।